एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोल्हापूर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची खरं तर माहिती समोर येते। ईमेल आयडी वरून ही धमकी मिळाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिसर निर्मानुष्य करण्याचं सध्या काम सुरू आहे। कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर आता बॉम्ब शोधक पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असणारी सर्व दप्तर आहे ते तपासणीचं काम आहे या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरुवात झालेली आहे। अग्निशमन दल देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। कोल्हापूर पोलिसांचं हे बॉम्ब शोधक पथक आहे ना, ही दृश्यामधून पाहतोय। खरं तर या ठिकाणी आता हे बॉम्ब आहे तो शोधण्याचं काम जे आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे। खरं तर अज्ञात व्यक्तीनं ईमेलद्वारे ही धमकी दिलेली आहे आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच आता बॉम्बचा शोध आहे ते कोल्हापूर पोलीस आणि महापालिका आणखीन पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापन पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावरती शोध मोहीम आहे ती इथं राबवली जाते आणि याचाच खरं तर शोध जो आहे तो बॉम्बचा या ठिकाणी घेतला जातोय। एकूण पाहिलं तर खरं तर 2 वाजेपर्यंतची अल्टिमेटम आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणखीन हा जो संपूर्ण परिसर आहे तो आता या ठिकाणी निर्मनुष्य करण्याचं देखील काम या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या सगळ्या परिसरात खरं तर मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आहेत ते जमलेले होते, मात्र आता सध्या या ठिकाणी आंदोलक असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्याचं काम आहे ते सुरुवात झालेली आहे। साधारण अज्ञात एका ईमेल आयडी वरून हॅक करून या सगळ्या ठिकाणी हे जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब न उडवण्याची धमकी आहे ते दिल्यानंतर जे बॉम्ब शोधक पथक आहे, स्थानिक पोलीस आहेत, आपत्ती व्यवस्थापन आहे आणि फायर ब्रिगेड आहे यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अगदी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून या ठिकाणी बॉम्ब शोधण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळं सध्या तणावाची परिस्थिती आहे। 2 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आहे आणि ह्या ठिकाणी ही सगळी यंत्रणा आहे ते आता कामाला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। साधारणपणे सकाळी 11:28 एका चेन्नई स्थित ईमेल आय डीवरून हा ईमेल आला होता की जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आम्ही 5 ठिकाणी RDX प्लॅन केलेला आहे आणि तो दुपारी 2 नंतर ब्लास्ट होण्याची शक्यता आहे। तर तुम्ही दुपारी 2 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व नागरिक आणि कर्मचारी यांना तुम्ही स्थलांतरित करा असा ही माहिती जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावरती घालण्यात आली आणि ताबडतोब ज्या संबंधित सर्व यंत्रणा आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, पोलीस प्रशासन आहे, पोलीस प्रशासनासोबतचं स्टेट इंटेलिजन्स, त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड, आमचा अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग या सर्व यंत्रणांना इथं पाचारण करून आता जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्व तपासणी करण्याचं काम सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।